नदीवर कोल्हापूरमध्ये 28 ते 31 मार्च या दरम्यान दुधाळी मैदान इथं कोल्हापूर चॅम्पियन प्रीमियर लीगचा थरार रंगणार आहे। या स्पर्धेतील सर्व सामने हे टेनिस बॉलवर खेळवले जाणार आहेत। ही स्पर्धा प्रकाश जोतात होणार असून यामध्ये जवळपास 16 संघ सहभागी होणार आहेत। भल्या मोठ्या बक्षिसांची ही स्पर्धा कोल्हापुरात होत असल्यानं अनेक क्रिकेट प्रेमींचे लक्ष या स्पर्धेकडे लागून राहिलं आहे। या स्पर्धेत करवीर तालुक्यातील उजगाव येथील भैयामामा स्पोर्ट्स या संघानं भाग घेतला आहे। सुशांत हरळीकर आणि अकबर हलीमा हे या संघाचे मालक आहेत। कोल्हापूर चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धा ही दुधाळी मैदान इथं प्रकाश जोतात होणार आहे। या स्पर्धेमध्ये 16 संघ मालक कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शहरातील खेळाडूंच्या बोलींच्या स्वरूपामध्ये घेऊन आपले संघ तयार करणार आहेत। विजेत्या संघास 1 लाख रुपयाचं तर उपविजेत्या संघास 50,000चं रोख बक्षीस देण्यात येणार आहे। टीव्ही नेक्स्ट मराठी हे या सामन्याचं टीव्ही पार्टनर असून या सामन्याचं प्रक्षेपण टीव्ही नेक्स्ट मराठीच्या यूट्यूबवर पाहता येणार आहे। अंतिम सामने हे टीव्हीवर पाहता येणार आहेत। यावेळी सुशांत हरळीकर, अकबर हलीमा, इरफान शेख, नियाज पटेल आदी उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव सुशांत हरळीकर उजगाव आणि माझे मित्र अकबर हलीमा उजगाव। भैयामामा स्पोर्ट्स आमच्या टीमचं नाव आहे। KCPLनी जो उपक्रम कोल्हापुरात राबवला आहे तो अत्यंत सुंदर आणि उच्च दर्जाचा उपक्रम राबवलेला आहे। ह्याआधी असा उपक्रम कोल्हापुरात एवढ्या कमी वेळेत आणि एवढ्या कमी फीमध्ये कुठेही अवेलेबल किंवा आयोजित केले गेलेलं नाही आहे। तर मी KPLचे मनापासून स्वागत करतो आणि टीव्ही नेक्स्ट मराठी ह्यांनी जो उपक्रम हा राबवला, कमी वेळेत इतकेच चांगले संघ त्यांनी म्हणजे आयोजन चांगलं केलेलं आहे। त्यांच्या ज्या पद्धतीने प्लॅटफॉर्म दिलेले आहेत, पॅम्पलेटवर ज्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक खेळाडूंसाठी ज्या योजना किंवा ज्या स्पर्धा किंवा जे बक्षिसं लावलेली आहेत तीही अतिशय म्हणजे त्यांना ऊर्जा देणारी, त्यांना मनापासून उत्तेजित करणारी ह्या पद्धतीच्या ज्या स्पर्धा आहेत अशा वेळोवेळी राबवल्या गेल्या पाहिजेत। तसेच मॉर्निंग स्पोर्ट्स दुधाळी ह्यांचंही मी मनापासून स्वागत करतो की अशा स्पर्धेचा आम्ही सहभाग होऊ शकलो। ह्याबद्दल मी KPCL, टीव्ही नेक्स्ट मराठी आणि मॉर्निंग स्पोर्ट्स दुधाळी यांचं मनापासून आभार मानतो। धन्यवाद।